ए अरे घरी सुखरूप पोचायचंय ना? ए पत्ता सांग ना. निरंजन चौक. अबे ओ निरंजन चौक से आगे बढ़ेगा या नहीं? आगे कुछ है यार? क्या आदमी यार. तू घरी सुखरूप पोचला नाहीस ना तर ट्रस्टी आम्हाला पोचवतो. हा मल्होत्रा सुट्टीच्या दिवशी स्टाफला कसल्या कामाला लावतोय ते बघतोच. हा पण तिकडे जाऊन तमाशा नको. जास्त गोंधळ झाला तर आदित्यपासून खरं लपवून ठेवणं कठीण जाईल. नाही मग मी त्याला सोडणार नाही, तुला सांगतो. ते सगळे चोरटे उद्योग बाहेर काढतो. नाही ते तर करूच. लवकरच मीटिंग मध्ये दादा समोरच मल्होत्राला उघडा पाडूया. मग दादा बघून घेईल काय करायचंय ते. ठीक आहे. पण आता आपल्याला काही गोष्टी दादापासून आणि आदित्यपासून लपवल्या पाहिजेत. अजून ती वेळ आलेली नाहीये. बरं ठीक. आता फक्त आदित्य घरी सुखरूप पोहोचला ना मग झालं. ठीक. सावकाश सावकाश. मग अरे केवढं गरम लागतं तुझं अंग. मी हात जोडतो आता. प्लीज प्लीज आज माझा त्रास अजून वाढवू नकोस. मी हा फिजिकल त्रास मी गोळ्या घेऊन घेऊन दूर करेन, पण ह्या त्रासावरती एकच इलाज आहे. तू आता माझ्या नजरेसमोरनं जा प्लीज. सही अरे फोन वाजतोय. बंधू सईचा फोन आहे. मग उचल ना. हॅलो सई, मी भाई मामा बोलतोय. हॅलो भाई मामा, पण तुम्ही कसं काय उचललात फोन? आदित्य घरी आलाय ना? घरी आलाय? थँक गॉड. तो कसा आहे? ठीक आहे ना? हो ठीक आहे. मामा तुम्ही लपवताय माझ्यापासून काही? प्लीज मला खरं खरं सांगा, कसा आहे तो? नाही तापाने फणफणलाय, शुद्ध हरपल्यासारखं झालंय. खूप विकनेस आहे त्याला. खूप थकवा आलाय त्याला. अगं तू काय काळजी करू नको. आम्ही त्याच्या सोबत आहोत. उद्यापर्यंत ठणठणीत बरा होईल तो. ओके प्लीज काळजी घ्या त्याची आणि कळवत राहा मला. हो हो नक्की कळवतो. सई दुसरा फोन आलाय, मी फोन ठेवू? ओके ओके ठीक आहे टेक केअर. बाय. अरे बंधू केवढा आला त्याला. अरे दादाचा फोन आलाय. बोंबला आता. अरे 2 वेळा कट केलाय आणि आता तर व्हिडिओ कॉल केलाय. आणि आता समजा कट केला ना तो आकांड तांडव करेल. हो अरे काय रे तुम्ही असे काय दिसताय उलटे वटवागळासारखे? आम्ही कुठे उलटे दिसतोय? सरळ तर दिसतोय. भाईचा फोन डब्बा झाला. अच्छा अच्छा. आदित्य कुठे?
आदित्य आदित्य कुठे आहे? अरे आदित्य घरीच आहे. अरे मग त्याला फोन द्या ना. तुमची तोंड बघायला फोन केलाय का मी? आदित्यची आठवण आली, त्याला बघावं असं वाटलं म्हणून व्हिडिओ कॉल केलाय. द्या फोन. हा थांबा देतो. आदित्य आदित्य हा घे तुझा आदित्य. अरे आदित्य कुठे आहे? ही फक्त रिकामी खुर्ची दिसते मला. काय चाललंय? दिसत नाही? एक मिनिट. हा आता दिसला? अरे आता हे भाईचे पाय काय दाखवतोयस? भाईचे ना पायच धरले पाहिजेत, म्हणजे तरी हा डबडा फोन रिपेअर करेल तो. आता तर आवाज पण केला. हॅलो 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 दादा, आवाज गेला. हॅलो हॅलो काय दिसत नाही. हॅलो आवाज पण गेलाय. हॅलो हॅलो. अरे आदित्य आला का? हो आला आला आला. बंधू मामा. हो हॅलो. भाई मामा. बंधू मामा. आप्पा तुमच्या आवडीची खारी आणली आहे, खाऊन घ्या ना. मला काहीही नकोय. वापस चला जेवायला चला. तुमच्या आवडीची बटाट्याची भाजी केली. आदित्य आल्याशिवाय मी जेवणार नाही. नाही म्हणजे नाही. आय 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 दमलो रे बाबा. नाही रे, हे धावपळ झेपत नाही आता या वयात. नाही नाही झेपत नाही असं नाही. आता इतके वर्ष आपण 4 भावांनी हे घर सांभाळलंच ना, पण आज 4तले 2 खांब नाही आहेत, त्यामुळे घर जरा गडगडलं. अरे हा 2 आणि 4 खांबांचा प्रश्न नाहीये. हे 4 खांब कधीतरी जुने होणार, म्हातारे होणार, निखळून पडणार, तेव्हा हे घर तुटता कामा. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? म्हणजे आता या घराला आणि आपल्याला सावरून घ्यायला एका बाईची गरज आहे. नुसतं बाईची नाही, सुनबाईची गरज आहे. नाही खरंय, पण आपल्याला काही आणि किती वाटलं तरी त्याचा काय उपयोग आहे का? कारण तापाने फणफणलेला आपला भाचा आणि डोक्याला ताप असलेला आपला दादा मामा, यांच्या मनात काय येईल ना त्यावेळीच काहीतरी घडेल. त्यांच्याने काय होणार नाहीये. ते आपल्या भावी सुनबाईलाच पावलं उचलावी लागणार आहेत. खरंय, ती आपल्या पावलांनी या घरात यायला पाहिजे.
आता कोण आलं? तू ह्यावेळी? मला आदित्य कसा आहे? ते बरं आहे, झोप लागली त्याला. ओ अच्छा. का ग? कसला विचार करतेस? मी नाही, काही नाही. अगं बोल ना. मी आज रात्री इथेच थांबू का तुमच्या मदतीला? नाही, ह्या सगळ्यात तुमची खूप धावपळ होत असेल ना, आणि आज रात्रभर पण जागरण होईल, आणि तुम्हाला हे सगळं जमेल का? म्हणजे उगाच तुमच्या तब्येतीला त्याचा काही त्रास नको ना, म्हणून मग मी थांबते. माझी मदतच होईल, अर्थात तुमची परमिशन असेल तर. अगं आमची का परमिशन नसेल? हे घर पण तुझंच आहे ना. आणि तू सुद्धा आमचा एवढा विचार करतेस म्हटल्यानंतर आम्ही नाही कसं म्हणणार? हो पण तुझ्या घरी? नाही, ते मी मॅनेज करेन. आज या घराला माझी जास्त गरज आहे. पकडला लाजूने शमशेर सिंगला पकडला. मला माहित होत मला काय? की तू येणार. लाज्जो इथं तापाने फणफणलेली असताना शमशेर सिंग चिल करत बसेल का? जाऊ नको, मला सोडून जाऊ नको. नाही जाणार, कधीच नाही जाणार. खरंच? खरंच, नक्की? मुक्की. प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. हट्ट करणं हा तुझा स्वभाव आहे, आणि ते हट्ट पुरवणं हा माझा स्वभाव आहे. या सगळ्या वेडेपणामध्ये मला अजून एक वेडेपणा करावा असं वाटतं. त्या बाईकचं टायर हवंय. आपण गोळा खाण्याची रेस लावूया. 1 मिनिटाच्या आत हा गोळा संपत. लांबनं जरी समुद्र बघितला ना, अंग गळून गेल्यासारखं होतं. गुड. इकडे बघ. व्हेरी गुड.
असं नको करूस, मग मी प्रेमात पडेन. आदित्य, आदित्य माझं, आदित्य माझं प्रेम आहे त्याच्यावर. जीव आहे तो माझा जीव. त्याला काहीही झालं तर मी खपवून घेणार नाही, सांगून ठेवतो. कोणी त्रास दिला त्याला? नाव सांगा मला, फक्त नाव सांगा. पत्ता मी शोधून काढीन आणि बघीन त्याला मी. हो आप्पा, तुम्हाला या घरचा पत्ता लक्षात राहत नाही, तुम्ही कसे शोधणार? हो ना, आणि तुम्ही शोधून काढाली, पण मग परत तुम्हाला कसं शोधायचं? माझा आदित्य मला शोधेल. तुम्ही काळजी करायचं काहीही कारण नाहीये. अहो आप्पा, आदित्यला बरं वाटत नाही, तो कसा शोधेल? ठीक आहे, मग तो बरा होईपर्यंत मी त्याची वाट बघत बसेन, पण तुमच्या बरोबर येणार नाही. असं काय करता? आम्ही तुमचे कोणीच नाही का? त्या कंपनीच्या माणसाला साधा धडा शिकवता आला नाही आणि मला अक्कल शिकवायला घालतो. चालते बाई, तू मी जातो. कुठे निघालात तुम्ही? आप्पा, मी आली आहे ना, आता घरातून कुणीही बाहेर जाणार नाही. बाई, ये ये बस. होतेच कुठे तू? हा, तुला माहितीये ना, तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. सकाळी तुम्हाला नाश्ता दिला, देवपूजा केली, आणि नंतर रांगोळी घालायची गेलीच. हो पप्पा, काय सांगू तुम्हाला, मी ना मोठी रांगोळी घातली, तर तिकडनं पिंट्या मामा धावत धावत आले आणि त्या रांगोळीवरनं घसरून पडले. मग त्यांची पाठ शेकण्यासाठी म्हणून गरम पाणी करून दिलं, तर त्या गरम पाण्यात भाई मामाने चहाची पावडर टाकली आणि चहाच बनवला. मग तो चहा पिऊन दादा मामांना झाली ऍसिडिटी, म्हणून त्यांना सोडा आणून दिला. मग सोडा सोडा म्हटलं तर बंधू मामाने त्यांच्या हातात सोड्याची बाटलीच सोडून दिली. बाटली फुटली, काचा काचा झाल्या सगळीकडे. मग त्या काचा आवरेपर्यंत जेवणाचीच वेळ झाली. अरे, खूप काम पडत असेल नाही तुला हे सगळ्यांचं? नाही हो अप्पा, या घरातलं कोणीही मला काहीही काम करू देत नाही. मी कितीदा म्हणत असते मला करू द्या, मला करू द्या, पण कोणी ऐकतच नाही माझं. ऐकणारे नाही, माझा आदेश आहे तसा. या घरात सुनेचा छळ होता कामा नये. बरं अप्पा, तुम्ही जेवून घ्या बरं, नाहीतर गार होईल. अरे वा, आज तुझ्या हातचं जेवण मिळणार, मजा आहे. नाही, माझ्या हातचं नसलं तरी माझ्या हाताने वाढलेलं जेवण नक्की मिळणार. आणि काही असो, तुझा हात लागला म्हणजे त्या जेवणाची चव वाढणारच. आण जेवणात. सई बेटा, तू या घरची सून आहेस म्हणून हे घर सुखानं आणि आनंदानं भरून गेलंय. असंच सुख्या घराला यापुढेही देत राहा. शुभम भवतु.